मोजरा वाणी उठी तुका म्हणे वाव कोटी. देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाही श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान कृपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. धन्य ते संसारी दयावंत जयंती. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचं लक्षण सांगतात, संतांचं कार्य सांगतात. आणि लक्षण आणि प्रमाण, लक्षण आणि प्रमाणानं कार्याची सिद्धी होत असते. धन्यता देतात संसारीला, पण कोणत्या? ते आणि जे आलं त्याच्यामध्ये मग नियम लागतो नाही का? सगळे धन्य असं म्हणलंय का? नाही. हा, सगळे धन्य म्हणलं असतं तर मग जे आणि ते आलं का, जर तर आलं का? हा. ते संसारी धन्य आहे, त्यांच्या अंतरामध्ये दया आहे. आता सगळ्याच्या अंतःकरणात काय दया नसती ना? नाही. ज्याच्या अंतःकरणात दया आहे, लक्षण झालंय दया. वंत आलंय ते, नुसती दया नाही. वंत प्रत्यय लागला तर विपुल प्रमाणात दया आहे. तात्पुरती दया तर आपल्या अंतःकरणात आहे ना. मग हा. वंत तुम्ही संत माय बाप कृपावंत, इथं दयावंत भाग्यवंत, वंत प्रत्यय जिथं लागतो ना, विपुल प्रमाणामध्ये दया ज्यांच्याकडे, ते संसारी जरी असले, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भरपूर दया आहे, दयाची सागर आहे, काय ना ते प्रमाण. साधू संत माया जे का दयेचे सागर. हा, साधू संत माये बाप जे का दयेचे सागर, भावाचे असं काहीतरी आहे. म्हणजे त्यांच्याकडं भरपूर दया आहे असे जे संसारी जरी असले, ते धन्य आहे. धन्यता या अभंगामध्ये दिलेली आहे. असे जे असतील ते उपकारासाठी आले, मूळचे वैकुंठातले. आता मग वैकुंठातले म्हणजे संतच, पण आलोय म्हणजे वासना होती म्हणून जन्माला आलो ना आपण. आपल्याला जो जन्म मिळाला वासनेमुळे मिळालेला आहे, कर्मामुळे मिळालेला आहे, म्हणून आपल्याला ते कर्म भोगायचंय. संतांच्या ठिकाणी वासना नसती, कर्म स्वइच्छेनं येणं जाणार. स्वइच्छेनं म्हणजे तिथं काय कशाचा संबंध नसतो. मग असं का? त्याचं कारण असं आहे, जरी आपल्याला त्यांचं दिसत असलं नाही कर्म प्रारब्ध, तर त्याचा त्यांच्यावर परिणाम होत नाही.
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. काम काय तर उपकार. हा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. याचं स्वतः करता काही करणंच नाही तर त्याचं काय उपकार करतात येणं जाणं आहे. हा. आलो याच कारणाशी वैकुंठवासी. ज्यांचं घर वैकुंठात आहे म्हणजे वैकुंठातूनच आले ते उपकार हा. करता आले. करुणीची उपाधी घेऊन आलेला असतो साधू. लटिके वचन नाही देही उदासीन. ह्या चरणामध्ये थोडा हे चरण सांगताना लटिके वचन नाही वर थांबावं लागत. तेव्हा नाही तर मग अर्थ बदलतोय त्याचा. नाही ती उदासीन असं म्हणलं तर गेला अभंगाचा बरेच झाला असेल. आणि लटिके वचन नाही म्हणजे खोटं बोलत नाही संत. हा. पटेचा संबंधच नाही संतांच्या ठिकाणी. त्यांना गरजही नाही खोटं बोलायचं नाही का. नाही. त्यांच्याकडं खोटं भाषण नसून ते देहावर उदास असतात. सत्य ही एक लक्षण आहे. देहावर उदास ही एक लक्षण आहे. सत्य त्यांना माहिती सत्य भगवंताचं स्वरूप आहे. हा. आणि आपण सत्याच्या मार्गाने गेलो तरच आपल्याला सत्य भेटेल ना. हा. वाटेच्या मार्गाने गेलो त्या रस्त्याला सत्य नाहीच आहे ना. देव नाहीच ना. नाही. म्हणून लटिके वचन नाही ती उदासीन. देवावर का उदास. देवाचं स्वरूप कळालं. संसाराचं स्वरूप कळालं. भगवंताचं स्वरूप कळालं. स्वतःचं स्वरूप कळालं म्हणून उदासीन नाही का. हा. त्यांनी म्हणलं भक्ताईशी जाणं दिली उदास. आपण भाड्याच्या घरात राहतो. हा. जाणून राहतो ना आपल्याला माहिती नाही भाड्याचं घर कधी खाली करावं लागेल म्हणून. नाही ना. कसं काय आहे? मौत जब तुझको आवाज देगी. एक घर ना से एक बाहर दिवस. निकालना पड़ेगा. हा. जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक एक ना किराए का घर है. एक ना एक दिल बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकालना पड़ेगा. कसं म्हणून उदास. का उदास. हे एक वैराग्याचं लक्षण आहे ते. मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. अजून एक लक्षण सांगितलं. त्यांच्या ओठात मधुर शब्द असून त्यांच्या पोटात अनेकांचे गुणदोष साठवणे इतके पुष्कळ जागा असते. म्हणजे संत गुण दोष पाहत नाही कोणाचे. नसले तरी ते पोटात घेतात. आई जशी पोटात घेते ना. हा. आई जशी मुलाचे गुणदोष पाहत नाही तसे संत कोणाचे गुणदोष पाहत नाही. गुणदोष याचे न विचारी काही ठाव दिला पाहिजे आपुलिया. संत आणि सरसा केलो तैशा परी चंदनाचे बोरी व्यापेल. म्हणून ते बोलत नाही. त्यांची वाणीमध्ये करत असते पुण्यवंतच असते वाणी.
पवित्र हा. तो देव आणि पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ. काळ. म्हणून तुम्ही अंतःकरणामध्ये, अंतःकरण व्यापक असतं, मोठं असतं. कुठल्या विन नवे मांडा आळसे धोंडा पडतसे. कुठल्या विन नवे मांडा हा. कांडिल्या कुठल्या होतो मांडा. आळसे धोंडा पडत असे. राग नको धरू म्हणी गांड म्हणी सांगतो. करता पुढे बरे नाचे तुझे काचे मुसत. का म्हणे काठी सार करी फार शापणे. हे भांडखोरा मांडा हा पदार्थ चांगला होण्यास कणिक चांगली मिळावी लागते. हा. मांडी ही तुकाराम महाराजांच्या काळातल्या भागात मांडी होती, याचा अर्थ नाही का. हा. त्याला कष्ट घ्यावं लागेल, पीठ चांगलं मळावं लागत ना. हा. ते काय दृष्टांत आहे. मांडा चांगला होण्यास कणिक चांगली मिळावं लागते, त्या खेरीच होत नाही. त्याविषयी आळस केला तर पदरामध्ये धोंडा. मांडा काय मग धोंडा. हा. हे मूर्ख, आम्ही सांगितलेल्या गोष्टीचा मनात राग धरू नकोस. स्वराने हातामध्ये चाबूक घेतला म्हणजे त्याच्या हुकमाप्रमाणे घोडे नाचते. परम महाराज म्हणतात, कोणतीही अडाणी शहाणा होण्याला हातातील काठी हे साधन आहे. हे एखाद्याला काही शिकवायचं असलं तर, घोड्याला सुद्धा काही शिकवायचं असलं तर हातात चमटी घ्यावं लागते ना. हा. अडाणी शहाणा करायचा आहे. मुलांना सुद्धा शहाणा करायला मास्तरला काठी घ्यावं लागते ना. हा. तसं दृष्टांत हे दोन. घोडेस्वार जसा चाबूक हातात घेतो, मग घोडा जसा पाहिजे तसा नाचतो. हा. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. लक्ष्मीचे ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी. नमनते नम्रता अंगी नेगे रंगी पालट. तुका म्हणे त्याच्या नावे घेवा घेता व्हावी संतोष. जीवांना खरे कळत असूनही ते आपली सुटका करून न घेता भ्रमाच्या गुंतण्यात जाळ्यात का पडतात. खरे काही जाणत असूनही त्यांचा घात होत नाही. अहो देवा, अशी हकीकत आहे का. मांस आमिषाच्या आशेने आपला गळा फासात अडकून घेतो, त्याप्रमाणे मनुष्य धनाच्या आशेने आपण अडकून पडतो. परम महाराज म्हणतात, कर्म ही मोठी बलाढ्य आहे, त्यापासून खोटे होणार असेल तर होते. जीवाला विवेक नाही, खरं माहिती नाही, त्याच्यामुळे तो त्याच्यातच सुटका नाही करून घेते, त्याच्यात गुंततोय. हा. माकड जसं फुटाने सोडित नाही ना, हा. सोडले तर मोकळाच आहे ना. हा. त्यांना जर फुटाने सोडले तर हात मोकळा निघतोय ना. हा. ते सोडित नाही ना. नाही ना. मुक्त होता परी बळी झाला बद्ध. घेऊन या छंद माझे. का त्याला खरं माहिती नाही, कळत नाही, सांगितलं तर ऐकत नाही. ते मग सुटका करून नाही घेता, आणखी भ्रमाच्या जाळ्यात गुंततो. हा. म्हणजे घात करून घेतो स्वतःचा. आता साधू संत वरडू वरडू सांगतात नाही का. हा. साधू संतांचं तरी जीव कुठं ऐकतो. मांस आमिषाच्या आशेने आपला गळा फासात अडकून घेतो, त्याप्रमाणे मनुष्याच्या धनाच्या आशेने आपण अडकून पडतो.
माश्याचा दृष्टांत आहे. हा आमिष तसं आपल्याला पैशाचं आमिष आहे ना. हा आपल्याला पैसा 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 आयुष्यभर पळतो 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 थकतो. हं. पडतो आणि तसाच जातो खांद्यावर नाही का. हा साधू संत मग सांगतात नाही ऐकत काय करणार त्याला. हं. तसा तो मासा अडकून पडत धनामध्ये अडकून पडतो. तर महाराज म्हणतात कर्म कुठे बलाढ्य त्यापासून कुठे म्हणत असेल तर ते होते. कर्मानुसार गती आहे. कर्मामुळे हे शरीर मिळालंय. आणि ते हा कर्म भगवंताच्या स्मरणामध्ये जेणे उगा निली कर्म ते कुशली जन्म मरण. मग काय करायचं तर भगवंताच्या स्मरणात कर्माची वाट लावायची. हा नवीन तयार होत नाही ना. काही त्याचा वाट लागून जाते ना. हा भगवंताची सेवा म्हणून केल्यानंतर ते नवीन तयार होत नाही. पोकळे मन रसाळ वाणी याची कुणी संपना. लक्ष्मीचे आईच्या नावे भाग्य ज्याचे तरी त्यांनी गमन म्हणते नम्र सांगी. जे जे रंगी पालट तुका म्हणे त्याच्या नावे घेता व्हावी संतोषी. पोकळे मन रसाळ वाणी. त्याचे मन कपटरहित मोकळे आहे आणि वाणी ही मोठी रसभरीत आहे. अशा गुणांनी युक्त आहे. याला लक्ष्मी असे ऐश्वर्य असे म्हणतात. त्याला भाग्यवान म्हणलंय. मग मोकळं मन. मोकळं मन म्हणजे शुद्ध मन. त्या मनात काही गाठी नाही कोणाबद्दल काय नाही काय नाही एकदम स्वच्छ. हा तर वरून काय वरून लई भारी गोड बोललं कपडे लई म्हणून काय हे थोडंच आहे. नाही ते मन शुद्ध होण्याकरता घासावंच लागतंय. काही काही हा असतात भलती शुद्ध माणसं. समजून घ्यायचं हे योगभ्रष्ट आहे नाही का. हा अति शुद्ध असतात काही काही. समजून घ्यायचे मागच्या जन्मात साधना झालेली आहे. त्यांना काही शुद्ध करण्याकरता काही करावं लागत नाही. आणि वाणी मोठे रसभरीत अशा गुणांनी युक्त. त्यांचं बोलणं गोड असतं ऐकावंच वाटतं का. भजनाना नामस्मरणाना दोष नष्ट झालेले असतात. वाणीमध्ये दोष असतात. त्यांचं ऐकावंच वाटतं आणि काहींचं ऐकावंच वाटत नाही नाही का. हा हे केल्याशिवाय काही होत नाही. त्यांचं एवढं शुद्ध झालं म्हणजे त्यांनी या जन्मात नाही पण पहिल्या जन्मात केलेलं असेल ना. हा केल्याशिवाय कसं उगा. नाही याला लक्ष्मी ऐश्वर्य असे म्हणतात. त्याच भाग्यवानाने जातात. त्याला भाग्यवान म्हणलंय. ऐश्वर्य आहे त्यांच्याकडे म्हणजे हे गुण आहे ना भगवंताचे. हा ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य आहे. त्यांनी भगवंताच्या सेवेला प्राप्त करून घेतले. तसं इकडं काही धन कमवायचं ठरलं तर कष्ट करावं लागतं. हा हे बी गुण प्राप्त करण्याकरता काहीतरी करावंच लागतं. हा नमन हीच नम्रता त्यांच्या अंगी असून कधी त्या स्थितीत बदल होत नाही. नम्र झाला पुता त्याने कोणी अनंता. ही नम्रता तशी कशी काही येईल. नाही कळ लागलं का झाड जसं काय बाग खाली टाकायला होत्यात ना. हा तसली फल
नम्रता, अंतःकरणामध्ये नम्रता त्याच वेळेस प्राप्त होते सेवेनं. शुद्ध अंतक. हा. नमन ही नम्रता ज्याच्या अंगी असून कधी त्या स्थितीत बदल होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याचे नाव घेण्याची कुणी संतुष्ट होतो. आता संतांचं नाम स्मरण केलं तरी पुण्य प्राप्त होत आहे ना. हा. शेवटची विनावणी संत जिनी परीक्षा विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाची. पुढे फार बोलो काय अवघे पाया विधी तुका म्हणे पडलो पाया करा छाया कृपेची. अखेरची विनंती संतांनी ऐकावी माझा विसर देवाला कधी पडू देऊ नये आणि तुम्हालाही पडून. संतांना विनंती करतात माझा विसर पडून नका द्यावा. देवालाही पडून नाही द्यावा आणि तुम्ही नाही पडून द्यावा. हा. एक लहान मुलाची भूमिका आहे ती बघतायची. तुम्हाला सर्व कळत आहे. तुकाराम महाराज म्हणतो मी तुमच्या पाया पडलो आहे माझ्यावर दयेची सावली करा. ही संतांना प्रार्थना आहे. हा. अखेरची विनंती संतांनी ऐकावी. संतांचा देवाचा वशिला आहे ना. हा. देव संतांचा ऐकतो. आणखी ते संतांचा का म्हणे तुम्ही निराविल्यावरी मग माझा हरिओपेक्षे ना म्हणून विनंती करतात. शेवटची विनवणी संत जिनी परिसावी विसर न तो पडावा माझा देवा तू मस्ती पुढे फार काय बोलो अवघे पाया विधी तुका म्हणे पडलो पाया करा छाया कृपेची. तरी तो कवी तो म्हणाल ही कोणी नवे माझी वाणी पदरती. माझी युक्तीचा नवे प्रकार माझं विश्वंभर बोलवितो. आहे मी पामर जाणे अर्थभेद. वदवी गोविंद तोची पदी निमित्त मापाशी बैसलो आहे. मी तो काही नवे स्वामी सत्व का म्हणे आहे पायी कची खरा वागविता मुद्रा नामाची. मुद्रा नामधारक आहे मी. हा. मी कवित्व करीत आहे असे कोण म्हणाल तर कवितेची वाणी माझ्या पदरची नाही. ते म्हणलं का म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचन तुमच्या विठ्ठल. हे जे काय बाहेर आले माझी युक्ती नाही. विश्वंभर बोलायचो. हे मी आता कथित पामर मला काय त्याचं ज्ञान आहे नाही का. साळुंकी मंजुळा बोलत असे कविता. हा त्या ठिकाणी करतो तो भाव नाही. हा. संतांच्या ठिकाणी करतो तो भाव नसतो. त्याच्यामुळं सगळं भगवंताच्या कृपेनं घडत असतं त्यांच्यावाला. गोविंद माझ्याकडून बोलवतो. एकामागून एक कविता करणे माप घालवण्यास निमित्त मात्र मला बसवले आहे. त्या ठिकाणी मी म्हणून काही नाही. सर्व काही देवाच्या शक्तीने होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी खरोखर भगवंताचा सेवक असून त्यांच्या नावाचे चिन्ह वागवित आहे. भगवंताचं नामस्मरण ही मुद्रा आहे. हा. नाम मुद्रा ही झाली प्रेम कळा. ज्ञान मुद्रा काही ठिकाणी ज्ञान मुद्रा म्हणला नाम मुद्रा म्हणला. हा. मुद्रांकित अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबर आहे. नामधारक नाम मुद्रा आहे. त्याच्या सत्यानं सगळं चाललंय असं तुको पामराची भूमिका घेतात. हा. सेवक
मी खरोखर भगवंताचा सेवक असून त्याच्याच नावाचे चिन्ह, दुसरं काही आधार नाही मला, फक्त भगवंताचं नाम शिक्का. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक. आम्हाला बाकीचं काही माहिती नाही, आम्ही फक्त हा. नाम धारक आहोत. कुंडलिका वरधारी श्री ज्ञानदेव काराम. पंढरीनाथ भगवान की जय. की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, महाराज की जय. राम तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.